गुडघेदुखी म्हटलं की भयंकर असा त्रास असतो. या त्रासामध्ये माणसाला उठताना, बसताना, मांडी घालताना आणि विशेष शौचाला बसताना खूप मोठा त्रास होतो. तर बाबांनाही असाच गुडघेदुखीचा त्रास होता. बाबा दुसऱ्यांदा आले माझ्याकडं. बाबा तुम्हाला काय काय त्रास होता आणि आता काय वाटतंय तुम्हाला? माझा कंबरदुखी आणि गुडघादुखी होते. अच्छा. ही दुसरी वेळ आहे. हां. बराचसा फरक झालेला आहे. आता किती फरक वाटतंय तुम्हाला? आता काय वाटतंय बसताना उठताना? 95% फरक पडलेला आहे. 95% फरक पडलाय. हो. आता तुम्ही मागच्या वेळेला तुमची फॅमिली घेऊन आले होते. हो. म्हणजे काय वाटलं त्यांना? त्यांना पण जरा फरक पडलेला आहे. त्यांना फरक पडलेला. काय काय त्रास होता त्यांना? त्यांना ते कंबरदुखी, गुडघादुखी. अच्छा अच्छा. हेच येस. बहुतेक डॉक्टरांकडे गेल्यानंतर ऑपरेशनच सांगतात. हां. तर ऑपरेशनची गरज नसताना इकडे गणपत मावळ यांच्याकडे आल्यानंतर बराचसा फरक 100% पडेल हे सांगू इच्छितो. औषधं गोळ्या खाण्यापेक्षा हे केल्यानंतर बराचसा फरक पडतोय. मागच्या वेळेला कशाचा त्रास होता तुमचा? कमरेचा, गुडघ्याचा. आता आपण कशाचा उपचार केला? गुडघ्याचा. म्हणजे कमरेचं थांबून गेलं हो. एकाच्या हो. आणि गुडघ्याचं राहिलं होतं. हो. ठीक आहे. धन्यवाद काका. हो.